नमस्कार मित्रांनो, प्रवीण वटेकर या चॅनलमध्ये आपले स्वागत. मित्रांनो, विधिमंडळ विधेयक क्रमांक 34 याच्याविषयी विधिमंडळ विधेयक सचिवालय याच्याकडून एक निवेदन असं आलं होतं. पत्र पण सर्वांना माहिती दिली होती की या विधेयकाविषयी सुरक्षा रक्षक आणि माथाडी कामगार यांच्याविषयी जर आपल्याला सजेशन द्यायचं असेल तर ते विधिमंडळ सचिवालयामध्ये आणून द्यायचं आहे. तुम्ही पत्राद्वारे, ईमेलद्वारे आणि ज्या प्रकारे त्यांनी जे साईट सांगितलं होतं त्या पद्धतीनं त्यांनी जे माहिती दिली होती त्या पद्धतीनं त्यांनी काही लोकांनी प्रत्यक्षात जमाहीसुद्धा केले. आपण आता पाहताय स्क्रीनवरती महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना लक्ष्मणराव भोसले साहेब यांनीसुद्धा एक पत्र, आता जो तुम्ही ते स्क्रीनवरती पाहताय हे जे पत्र आहे ते कायद्याविषयी ज्यामध्ये बदल करू इच्छितं महाराष्ट्र शासन. कारण सुरक्षा रक्षक मंडळाचा हा जो कायदा आहे माथाडी धर्तीवरती सन 1981मध्ये बनला आणि त्यावेळी सुरक्षा रक्षकांना, जे ठेकेदाराकडे काम करणारे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांची पिळवणूक होऊ नये म्हणून हा कायदा याची बनवला. ह्याची अंमलबजावणी आत्तापर्यंत म्हणावी तशी झाली नाही मित्रांनो. कारण जर आपण कायद्याची अंमलबजावणी झाली असती, कायदा इतका छान बनवला की ज्या अर्थी ठेकेदारांच्याकडे काम करणारे किंवा आपले जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांची पिळवणूक म्हणजे काय, त्यांना पगार व्यवस्थित दिला जात नाही, त्यांना ESI सुविधा दिली जात नाही, त्यांना बोनस दिला जात नाही, त्यांना इतर ओव्हरटाईम वगैरे कोणतीही आरोग्यविषयी कोणतीही सुविधा मिळत नाही, त्यांना पेमेंट मिळेल की नाही याची खातरजमा नसते. असे जे ठेकेदाराकडे म्हणजे जे प्रायव्हेट सिक्युरिटीमध्ये काम करणारे जे सुरक्षा रक्षक आहेत यांना एक कायद्याचं संरक्षण मिळावं म्हणून सुरक्षा रक्षक मंडळ हे स्थापन केलं आणि त्यामध्ये शासनाने नेम व अटी घालून दिलेल्या त्या सर्व सुविधा ह्या पुरवल्या जाव्यात म्हणून हे मंडळ आता ह्याच्यामध्ये 2023मध्ये हे विधेयक घेऊन आलेत आणि ह्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे. आता मागील जे पावसाळ्या अधिवेशनामध्ये त्याच्यामध्येच हे सर्व काही झालं असतं, शासनानं पूर्ण तयारी केली होती. परंतु आपले संघर्ष समिती आणि इतर सदस्य हे सकाळी आपले ज्यावेळेस विधेयक यायचं होतं त्याच्या आधीच जाऊन आपल्या जे कोणी आमदार असतील, जे कोणी मंत्री असतील त्या सर्वांना जाऊन भेटले. आता आपले सकाळी ॲडव्होकेट अजिंक्य भोसले साहेब आणि लक्ष्मणराव भोसले साहेब हे दोघे सकाळी 7 वाजताच तिथे आमदार ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी तिथे गेले आणि सकाळीच त्यांना सांगितलं. मग नंतर शशिकांत शिंदे साहेब भेटले आणि त्यांच्या कानावरती हे सर्व काही गोष्टी सांगितल्यानंतर त्यांनी तत्काळ कामगार मंत्र्यांची भेट घेतली आणि कामगार मंत्र्यांना सांगितले की साहेब हे विचाराधीन असलं पाहिजे, हे जे तुम्ही विधेयक ठेवता ह्याच्यामध्ये सजेशन ऑब्जेक्शन आलं पाहिजे, एक विचार मंथन झालं पाहिजे की ह्याच्यामध्ये अजून काय बदल करता येईल काय. आणि मग पावसाळ्या अधिवेशनामध्ये आपण सर्वांनी पाहिलंच असेल की जे कामगार मंत्री महोदय यांनी जे विधेयक मांडलं त्याच्यामध्ये पुढील अधिवेशनामध्ये म्हणजे येणाऱ्या ह्या जे डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात आहे त्या अधिवेशनामध्ये हे बिल मांडलं जाईल. त्याच्या आधी 21 आमदारांचे एक सदस्य त्यांनी कमिटी जे बनवलेले आहे त्याच्यामध्ये अध्यक्ष आपले कामगार मंत्री महोदय साहेब आहेत. मग यांच्यामध्ये जे काही बैठका होतील, याच्यामध्ये जे काही विचारमंथन होईल त्याच्यामधून ह्याच्यात काय बदल होईल का, जो काही बदल कामगार मंत्री महोदयाने ज्या बिलामध्ये घेतलेला आहे त्यामध्ये ह्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये काय घेतलं आहे का त्यांनी, नाही. त्या बिलामध्ये काय काय गोष्टी घेतलेल्या आहेत त्याच्याविषयी जर जागृत असेल तर मित्रांनो चालेल ना. मला एका मित्रानं व्हॉट्सअपवरतीच एक पत्र पाठवलं ते पत्र पाठवल्यानंतर मला हसायलाच आलं. कारण ते पत्र जे आता सध्या बिल जे आहे ते बिल सोडून वेगळंच काहीतरी त्याच्यामध्ये मांडणी केलेली आहे. काही हरकत नाही मित्रांनो, सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नाविषयी तुम्हाला आत्मीयता आहे, तळमळ आहे, मान्य आहे ना सर्व काही गोष्टी. पण शासन काय करू इच्छितं, शासनाचा ध्येयदृष्टिकोन कशा पद्धतीनं आहे, त्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, त्याच्यामध्ये आपल्याला कितपत ते योग्यरीतीनं आपल्याला फायदा होईल आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाला, सुरक्षा रक्षकाला, ते आपण पाहिलं पाहिजे. आपण ह्या गोष्टीकडं दुर्लक्ष करून इतर गोष्टीकडं तुम्ही जर जात असाल तर हे काय बरोबर दिसत नाही आहे मला माझ्या परीनं. कारण जर तुम्ही आता हे पत्र पाहिले असतील तर मित्रांनो, पत्रसुद्धा माझ्या समोरसुद्धा आहेत, ह्याच्यातले विषय जे आहेत तुम्ही ते विषय जर तुम्ही पाहिलाच आहे
आणखीन बऱ्याचशाच अशा गोष्टी आहेत. आता या संपूर्ण जर गोष्टी मित्रांनो बघा, कायद्यामध्ये व क बऱ्याचशाच गोष्टी आहेत. तुम्ही आता हे पत्र पाहतायत, ह्याच्यामध्ये आणखीन हे पत्र 3-4 पानाचं आहे. कायद्यामध्ये जे बदल करू इच्छितं महाराष्ट्र शासन, त्याच्यामध्ये ते काय आहे. मग तुम्ही प्राधिकरण बनवलं तर प्राधिकरणामध्ये कसं असलं पाहिजे. जे सुरक्षारक्षक मंडळामध्ये आता एखाद्या सुरक्षारक्षकाला न्याय मिळवून द्यायचा म्हणलं तर मित्रांनो वर्षानुवर्ष आत्ताच जाते. अजून त्याच्यामध्ये जर तुम्ही अजून वेळ जर वाढवत असाल तर ते सुरक्षारक्षक ते म्हातारे झाल्यानंतर त्याला न्याय द्यायचा का, नाही ना. मग ह्या गोष्टी बदलल्या पाहिजेत. मग आणखीन प्रामुख्याने त्याच्यामध्ये काय बदल झाला पाहिजे, जे कायद्यात आता सुचवलं गेलेलं आहे, ते सुचवलं गेलेलं प्रत्येक गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केलेत. याविषयी आपण संपूर्णतः माहिती आपले कामगार प्रतिनिधी लक्ष्मणराव भोसले साहेब यांनासुद्धा आपण चॅनलवरती घेऊन येऊया आणि त्यांनासुद्धा विचारूया की साहेब हे तुम्ही जे पत्र दिलेत, आता आपण वाचलं ना मित्रांनो तर त्याचा अर्थ थोडासा आपल्याला समजून येणं फार अवघड आहे. ज्यांना समजता येतं, जे शासकीय भाषा असते त्यांना समजतं, त्यांना हे समजून येईल. परंतु आपल्यासारख्या सर्वसामान्यांना ते समजणं फार अवघड जातं. वाक्यप्रचार आणि त्याची ठेवण जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्थ त्याचा काढणं फार अवघड जातं आणि म्हणूनच ते समजून घेणं फार महत्त्वाचं असतं. कोणतीही गोष्ट जर तुम्हाला समजली नाही तर ते समजून घ्या, त्याच्याविषयी जागरूकता थोडीशी ठेवा, हेच आपलं उद्दिष्ट असतं मित्रांनो. हे जे पत्र आहे अशा प्रकारे सर्व संघर्ष समितीमधील इतर सदस्य आणि इतर संघटनांनी सुद्धा तसे पत्रव्यवहार केलेले आहेत. आणि आता सगळ्यांनी अवेअरनेस, महाराष्ट्रामधील जेवढे सुरक्षारक्षक संघटना प्रतिनिधी असतील त्या सर्व संघटना प्रतिनिधींना मी हात जोडून विनंती करतो की आपण ज्या ठिकाणी आपले लोकप्रतिनिधी काम करतायत, जे आमदार असतील, मंत्री महोदय असतील, आणखीन कोणी असतील, त्यांना जाऊन भेटा आणि त्यांना या कायद्यामधील जे काही बदल आहे, जो आपल्याला जाचक आहे ज्या गोष्टी त्याच्यामध्ये वगळून चांगल्या काहीतरी करता येईल. आपल्या सुरक्षारक्षकांमध्ये जो आपल्याला सुरक्षारक्षक मंडळ अजून कसं उंच पुढे घेऊन जाता येईल याविषयी जर काय चांगल्या गोष्टी असतील तर त्या आवर्जून त्यांना सांगा. यामध्ये जे बदल आहे ते चांगल्या पद्धतीनेच बदल व्हावेत. आपल्याला न्याय मिळाला पाहिजे. आपल्या येणाऱ्या सुरक्षारक्षकाला, येणाऱ्या पुढच्या आपले जे काही सुरक्षारक्षक आहेत त्यांनासुद्धा, आत्ता जे आहेत त्यांना आणि पुढे येणार आहेत त्यांनासुद्धा, या सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. जेणेकरून जे सुरक्षारक्षक मंडळ आहे मित्रांनो, आता मी एक स्पेशल व्हिडिओ बनवायचाच आहे त्याच्यावरती की आपले सुरक्षारक्षक मंडळामध्ये बघा 3300 कंपन्यापैकी मास्तर फक्त 979 कंपन्या राहिल्या, म्हणजे झालं काय, कंपन्याच आपल्या गेल्या कुठे. मग कायद्याची अंमलबजावणी कुठे होते मित्रांनो सांगा. आपल्या सुरक्षारक्षक मंडळाला आता चेअरमॅन आहेत, सेक्रेटरी साहेब आहेत आणि स्पेशल इन्स्पेक्टरनासुद्धा खूप पॉवर्स आहेत, अधिकार आहेत त्यांना, पण त्यांचा त्यांनी कधी वापरच केला नाही. चुकीच्या दृष्टिकोनातून आपण वाहत गेले सर्व गोष्टी आणि आपल्याला हे हळूहळू कमी होत आले. याला जिम्मेदार आता कोण आणि काय तो राहू द्या प्रश्न बाजूला, आपण तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊया. हे जे आपल्या समोर वाढून ठेवले ना, हे समोर वाढून ठेवलेलं ह्याच्यामध्ये काय करता येईल. कारण पहा मित्रांनो, शासनाकडे जर ते बिल मांडलं तर दोन्ही सभागृहामध्ये ते बिल पास होईल. त्याच्यामध्ये काय तिळमात्र शंका नाही. ज्यांना राजकीय गणित माहिती असतात त्यांना हे समजून येईल की हे बिल, कारण बहुमत ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी हे बिल नक्कीच पारित होतं. मग ते आपल्याला कितपत जाचक आहे किंवा काय आहे, येत्या काळामध्ये आपल्या विरोधात सरत गेल्या तर आपल्याला आंदोलनं आणि उपोषणं हे करावी लागणार आहेत. त्यासाठी आपण तयार राहणं जरुरीचं आहे. आपण आत्तापासूनच तयारी करूया की ज्या अर्थी शासन ज्या पद्धतीनं आपली घोडदौड चालू आहे त्यांची, कामगारांच्या विरोधात जर गेली एखादी गोष्ट तर कामगार हा पेटून उठलाच पाहिजे. कामगार जर पेटून नाही उठला आणि तसाच राहिला तर जसे हळूहळू आता मंडळातले जे आस्थापना कमी होत गेलेत, तर उद्या 500 वरती पण येतील मित्रांनो. 900 आणि 500 मधला काय फरक आहे, 200-300 इकडे तिकडे, मग आणखीन हळूहळू कमी होतील. मग आपण कुठे जायचं, गावी मस राखायला जायचं का मित्रांनो. आपला नाही तर आपल्या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जे काही आता रिटायरमेंट होणारे सुरक्षारक्षकसुद्धा असतील ते म्हणतील की जाऊ द्या ना साहेब, काय जाता, आम्ही तर रिटायरमेंटच होणार आहे. नाही, कदापि नाही. आपण सर्व सुरक्षारक्षक आहोत. आपल्या सुरक्षारक्षक मंडळाने आत्तापर्यंत आपण जी सर्व्हिस केली, सेवा केली, इथून पुढे सुद्धा तुम्ही केली पाहिजे. तर तुम्ही केले तर तुमच्यानंतर येणारे जे काही सुरक्षारक्षक असतील त्यांनी सर्वांनी ही केली पाहिजे. जागृत राहिलं पाहिजे. येणाऱ्या पुढील काळामध्ये आपला जो दिवस आहे ते कसे आहेत माहीत नाही मित्रांनो. प्रिपेअर आणि आपण सर्वांनी
काळजी घेतली पाहिजे, राहिलं पाहिजे. पुढे आपल्याला आंदोलन करावं लागलं तर त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन उपोषणं करावे लागतील. त्यासाठी आपण सर्वांनी जागृत राहिलं पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.